नमस्कार मित्रांनो, मी सुनील मुलगीर. महाराष्ट्रातील तमाम दिव्यांग बांधवांसाठी खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे. जर आपण कागदाची पूर्तता नाही केली तर आपली संजय गांधी निराधार पेन्शन बंद होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यावी. सर्वप्रथम आपण 13 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयात जाऊन सकाळी 10 वाजता आपलं UID नंबर, UID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, दिव्यांग सर्टिफिकेट आणि आपला मोबाईल नंबर आधारला लिंक आहे, हे एवढे वस्तू आपण स्वतः घेऊन झेरॉक्स घेऊन तहसील कार्यालयात जा आणि तिथं जाऊन आपलं तहसीलदार यांच्या समोर आपली पडताळणी होणार आहे. शिबिर आयोजित करण्यात आले की जेणेकरून खरे लाभार्थ्यांना 2,500 रुपये पेन्शन, दिव्यांगांना 1,500 रुपये जे मिळते आता ते इथून कायमस्वरूपी आपलं हे किटकिटात मिटून जाणार आहे. सर्वांना 2,500 रुपये पगार मिळणार आहे. तरी आपण तात्काळ ह्या शिबिरामध्ये लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्या दिव्यांग मंत्रालयाचे सचिव माननीय तुकारामजी मुंडे साहेबांनी जे शोध मोहीम सुरू केलेली आहे, त्या शोध मोहिमेमध्ये आपल्याला फायदा होईल. जे डुप्लिकेट दिव्यांग आपल्या UID काढून टेम्परवारी काही आहेत, त्या लाभार्थ्यांना सुद्धा आता इथून पुढे संजय गांधी निराधार पेन्शन मिळणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी. फक्त परमनंट दिव्यांगांनाच ही योजना लागू होणार आहे. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, कारण एवढंच आहे की बाबा ह्या दिव्यांगांना आपलेच काही दिव्यांग बांधव सांगत नाहीत की बाबा ह्या दिव्यांगाला सांगितल्यावर काय होणार आहे, जाऊ द्या म्हणत. आता आपलं एक कर्तव्य आहे की आपला दिव्यांग बांधव आहे, भाऊ आहे, त्याला जरी ही योजना जर सांगितली तर नक्कीच त्या लाभार्थ्याला सुद्धा फायदा होईल, असं माझं मत आहे. पुन्हा एकदा तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो: आधार कार्ड, UID कार्ड, अपंगाचं प्रमाणपत्राची झेरॉक्स, बँकेची पासबुकची झेरॉक्स आणि तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक असेल ते सोबत घेऊन जाणे काळाची गरज आहे. हे जर नेल्यानंतर तुमची पगार आता तहसील कार्यालयाकडून सूचना आल्याप्रमाणे किंवा उद्या 13 मार्च 2026 रोजी तहसील कार्यालयाने सर्व तहसील कार्यालयात शिबिरचं आयोजन करण्यात आलं आहे. तरी ह्या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घ्यावा, हीच मी तुम्हाला सांगण्याचा हेतू आहे. माझा का कुठलं काही घेणदेण नाही. मी हा व्हिडिओ फक्त दिव्यांगाच्या जास्तीत जास्त दिव्यांगाला लाभ व्हावा आणि जे दिव्यांग आज म्हणतात की माझी संजय गांधीची पगार मिळाली नाही, तरी ह्या हेतूने त्यांची पगार बंद होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी जास्तीत जास्त दिव्यांगापर्यंत पोहोचवावा, ह्या हेतूने मी तुम्हाला पुन्हा एकदा हात जोडतोय. नमस्कार. आपण इथं थांबूया आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्की कळवा. धन्यवाद.